रेसिपी पाहायला आलाच आहात तर आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राइब करा। नमस्कार, यम रेसिपीज बाय रोहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण चिकनचा आळणी रस्सा आणि झटपट चिकनचं सुकं बनवणार आहोत। चला तर मग त्याची रेसिपी पाहूयात। इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण चिकनमध्ये अर्धा चमचा हळद घालूया। चिकन फक्त आपण हळद आणि मिठामध्येच मॅरिनेट करणार आहोत। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आता आपण चिकन हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। चिकन आपण 15 मिनिटे बाजूला ठेवूया म्हणजे व्यवस्थित मॅरिनेट होईल। चिकनला व्यवस्थित आपण हळद आणि मीठ लावून घेऊया। चिकन व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आता आपण चिकन बाजूला ठेवूया। चिकन 15 मिनिटे मॅरिनेट करून झालेले आहे। आता आपण चिकनचा रस्सा बनवूया। मी 2 जणांसाठी रस्सा या प्रमाणामध्ये बनवते, त्यामुळे मी रस्सा पॅनमध्येच बनवते। आता आपण यामध्ये 2 चमचे तेल घालूया। तेल चांगले गरम झाले की आता आपण त्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत। कढीपत्ता ऑप्शनल आहे, मला कढीपत्ता आवडतो म्हणून मी कढीपत्ता घालते। तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल। आता आपण त्यामध्ये एक मध्यम चिरलेला कांदा घालूया। कांदा आपण गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। कांदा छान आपण परतून घेणार आहोत। कांदा परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालूया। अगदी सिंपल पद्धतीने हा रस्सा बनवणार आहे। हा रस्सा फार टेस्टी लागतो। आता आपण चिकन 2 ते 3 मिनिटे तेलावरती परतून घेऊया। गॅसच्या बारीक आचेवरती चिकन आपण परतून घेणार आहोत, जेणेकरून चिकन तळाला लागणार नाही। चिकन परतून झालेले आहे। आता आपण चिकनवरती झाकण ठेवून 20 मिनिटे चिकन शिजवून घेणार आहोत। 20 मिनिटांमध्ये आपले चिकन 75% शिजेल। आता आपण चिकनवरती झाकण ठेवूया। झाकण ठेवल्यानंतर आपण 5-5 मिनिटांनी झाकण काढून चिकन परतून घेणार आहोत, जेणेकरून चिकन तळाला लागणार नाही आणि आपण चिकन मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत। चिकन शिजायला फारसा वेळ लागत नाही, चिकन पटकन शिजते। चिकन शिजताना मी 3 ते 4 वेळा झाकण काढून चिकन परतून घेतलेले आहे। आता आपण चिकनवरती झाकण ठेवून एक 10 मिनिटे आपण अजून चिकन शिजवून घेणार आहोत। चिकन शिजते तोपर्यंत आपण कांदा आणि खोबरे भाजून घेऊया। इथे एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल घालते। तेल गरम झाले की त्यामध्ये इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो घालते। कांदा आपण जास्त ब्राऊन होईल असा भाजणार नाही, हलकासा कांदा आपण कच्चापणा जाईल असा भाजून घेणार आहोत। कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया। कांदा हलकासा साधारण गुलाबी व्हायला लागला की इथे मी 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते घालते। सुके खोबरे घातल्यानंतर आपण 2 मिनिटे मंद आचेवरती भाजून घेणार आहोत। हलकासा ब्राऊन रंग आला की आपण कांदा खोबरे प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवूया। कांदा खोबरे भाजून झालेले आहे। आता आपण प्लेटमध्ये काढूया। कांदा खोबरे थंड होते तोपर्यंत आपण चिकन बघूया शिजलंय का। चिकनचं झाकण काढूया। बघूया चिकन व्यवस्थित आपले शिजलेले आहे। आता आपण चिकनमध्ये गरम पाणी घालणार आहोत। इथे मी 2 ग्लास पाणी गरम करून घेतलेले आहे ते घालते। मिक्स करून घेऊया। आता आपण वाटण करून घेऊया। इथे मी कांदा खोबऱ्यामध्ये कोथिंबीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, त्याचे वाटण करून घेऊया। चिकनला छान उकळे आले। आता यामध्ये मी 1 चमचा वाटण घालते। वाटण घातले की आपण रस्सा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। वाटण घातल्यानंतर आपण फक्त 2 मिनिटे रस्स्याला उकळी काढणार आहोत। चिकन आपले प्रॉपर शिजलेले आहे। जास्त जर आपण रस्स्याला उकळी काढली तर चिकन आपले खूप शिजेल। 2 मिनिटे झालेली आहेत। चिकनचा रस्सा आपला तयार आहे। आता चिकनच्या सुक्यासाठी आपण यामधले पीस काढणार आहोत। चिकन प्रॉपर शिजलेलं आहे, त्यामुळे आपलं चिकनचं सुक्कं फक्त 7 ते 8 मिनिटांमध्ये तयार होते। कमीत कमी वेळामध्ये आपलं चिकनचा आळणी रस्सा आणि सुक्का बनवून तयार होते। चिकनचे पीस मी काढलेले आहेत आणि आता आपण चिकनचा रस्सा बघूया। मस्त असा चिकनचा आळणी रस्सा तयार झालेला आहे। गरमागरम रस्सा प्यायला खूप भारी लागतो।
आता आपण चिकनचं सुकं बनवूया। इथे मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालते। तेल चांगले गरम झाले की आता त्यामध्ये मी आमचा घरगुती स्पेशल घाटी मसाला 1 चमचा घालते। अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया। काश्मीरी लाल मिरची पावडरने चिकनच्या सुक्याला खूप छान रंग येईल। आता आपण त्यामध्ये 1 मोठा चमचा चिकन मसाला घालूया। इथे मी गोल्डी मसाल्याचा 1 चमचा चिकन मसाला घेतला आहे, तुम्ही कोणताही घालू शकता। आता आपण मसाले अर्धा मिनिट फक्त परतून घेऊया, नाहीतर मसाले करपतील। आता त्यामध्ये मी केलेले वाटण घालते। वाटण आपण चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। वाटण मी मंद आचेवरतीच परतून घेते, नाहीतर वाटण तळायला लागेल आणि आपला मसाला करपेल। 2 ते 3 मिनिटे आपण मसाला परतून घेऊया। आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घालूया आणि आपण आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालूया। मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून झाला की आता आपण त्यामध्ये चिकनच्या अळणी रश्श्यातले काढलेले पीस घालूया। चिकनचे पीस घालून झाल्यानंतर आपण फक्त आता मिनिटभर परतून घेऊया। चिकन आपण मसाल्यामध्ये जास्त वेळ शिजवून घेणार नाही, कारण चिकन आपले आधीच शिजलेले आहे आणि आपला मसाला सुद्धा छान परतला गेला आहे, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ चिकनचं सुक्कं शिजवून घ्यायची गरज नाही। मसाला आणि चिकनचे पीस व्यवस्थित मिक्स करून झालेत। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। मीठ घालून झाल्यानंतर मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मी 1 छोटी वाटी पाणी घालते, पाणी जास्त घालायचं नाही। आता 2 ते 3 मिनिटे आपण चिकन मंद आचेवरती ठेवूया। चिकनमधील मसाले तेल रिलीज करतील तेव्हा आपण गॅस बंद करणार आहोत। चिकनला तेल सुटलेले आहे, तुम्ही बघू शकता। मस्त चिकनचं गरमागरम सुक्कं तयार झालेले आहे। आता आपण सुक्यावरती बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालूया। मस्त चिकनचं सुक्कं तयार झालेले आहे। आता आपण चिकनचा अळणी रस्सा आणि चिकन वाढूया। गरमागरम चिकनचा अळणी रस्सा पावसाळ्यामध्ये पिण्यासाठी एकदम भारी लागतो। चिकनचा अळणी रस्सा आणि इंद्रायणीचा भात खायला खूप भारी लागतो। आता मी सुक्कं वाढते, तुम्ही पाहू शकता सुक्याला किती सुंदर कलर आलेला आहे। मस्त झणझणीत चिकनचं सुक्कं ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप भारी लागते। चिकनचे सुके अगदी साध्या पद्धतीने बनवले, पण हे चिकनचे सुके टेस्टला खूप भारी लागते। शिजवलेले अंडे, गरमागरम भात आणि चपाती, चिरलेला कांदा आणि लिंबू। मस्त चिकनची कमीत कमी वेळामध्ये सिंपल अशी आपली थाळी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी चिकनची थाळी आवडली असेल आणि माझी चिकन सुक्याची आणि चिकन अळणीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा। तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो, बाजूला जी घंटी बेल आयकॉन दिसत आहे तिला प्रेस करा, म्हणजे ज्याही मी काही नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। धन्यवाद।